जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। मी सगळे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं बगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटला भेटला विठ्ठल माझा भेटला
क्या बात है. असा वृद्ध सोहळा कधी बघायला मिळालाही नसेल. अंगावर रोमांच आणि डोळ्यामध्ये अश्रू यावेत असा हा प्रसंग आणि गुरु शिष्यांमधलं हे प्रेम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सगळ्यांना एक एक करून मंचावर यायची विनंती करतो. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपण कृपया मंचावर यावा अशी आपल्याला विनंती. चित्रपटाचे निर्माते श्री मंगेश देसाई, दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे, दिघे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पण करावे. हो. मी मान्यवरांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. आपल्यामध्ये इतरही अनेक दिग्गज मान्यवर आज उपस्थित आहेत. मी त्यांना एक एक करून मंचावर यायची विनंती करतो. झी समूहाचे MD आणि CEO श्री पुनीत गोयंका सर, श्री राहुल नार्वेकर साहेब, श्री लोढा साहेब, श्री आशिष शेलार साहेब, आपण मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. अभिनय सम्राट श्री अशोक सराफ साहेब, आपण मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते श्री सचिनजी पिळगावकर, श्री महेशजी कोठारे, लोकप्रिय अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांनी मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती. या सगळ्या मान्यवरांच्या दिग्गजांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रजी यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. बमन इराणी सर, आपल्याला विनंती आहे, आपण कृपया मंचावर यावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करूया. मी मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम विनंती करतो साहिल मोशन आर्ट्सतर्फे निर्माते श्री मंगेश देसाई यांना की त्यांनी सर्वप्रथम श्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करावा. झी स्टुडिओज आणि झी म्युझिकचे CBO श्री उमेश बन्सल साहेब यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. साहिल मोशन आर्ट्सतर्फे श्री मंगेश देसाई, आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करतायत. झी समूहातर्फे श्री पुनीत गोयंका यांना नम्र विनंती, त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. श्री उमेशजी बन्सल यांना विनंती.
जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांना मी मंचावर यायची विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, जोरदार टाळ्यांनी लाडक्या अभिनेत्या. मी मंचावर यायची विनंती करतो. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि जे मंचावर आल्यानंतर आरारारारा खतरनाक एवढीच रिॲक्शन सगळ्यांकडून येते. सगळ्यांचे लाडके आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री प्रवीण तरडे. आज तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्चचा सोहळा भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये पार पडतोय. मी सगळ्या मान्यवरांना हातामध्ये रिमोट द्यायची विनंती करतो. या रिमोटद्वारे आपण ट्रेलरचं अनावरण करावं, हा सगळ्यांसमोर आणावा अशी आपल्याला नम्र विनंती. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये येत्या 9 ऑगस्ट 2024ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होईल. सगळ्यांना ट्रेलर दिसावा यासाठी मान्यवरांना विनंती की आपण थोडंसं स्टेजच्या बाजूला यावं आणि या रिमोटचं बटन दाबून 24 रोजी मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर लगेचच काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ट्रेलरवरची आपली प्रतिक्रिया कृपया व्यक्त करावी. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री या ठिकाणी गुरुपूजन करत त्यांची परंपरा पुढे नेली ते सन्मान्य एकनाथराव शिंदेजी, सन्मान्य राहुल नार्वेकरजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, अभिनेते श्री जितेंद्रजी, महाराष्ट्र भूषण अशोक मामा सराफ, बोमन इरानीजी, महेश कोठारेजी, या ठिकाणी उपस्थित जॅकी भगनानीजी, आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते गोविंदाजी, रकुलप्रीत सिंग, त्याचप्रमाणे चित्रपटाचे दिग्दर्शक सन्मान्य प्रवीण तरडेजी, निर्माता मंगेश देसाईजी, उमेश बन्सलजी, भावेश जानवलेकरजी, ज्यांनी अतिशय समर्थपणे दिघेसाहेबांची भूमिका या ठिकाणी निभावली, ते प्रसाद ओकजी, क्षितिज दातेजी, सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे या सभागृहामध्ये जे स्क्रीनवरचे कलाकार आहेत ते देखील आहेत आणि राजकारणातले कलाकार देखील आहेत आणि बाकी क्षेत्रातले कलाकार देखील आहेत. त्यामुळे सर्व कलाकारांना या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्यांनी खऱ्या अर्थानं गुरु म्हणून शिंदे साहेबांसारखा एक नेता घडवला
आणि हजारो हजारो अनुयायी घडवले अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग, त्याचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालं आहे. आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, ही जी टॅगलाईन आहे ही केवळ या सिनेमापुरतं मर्यादित नाही आहे, तर शिंदेसाहेब असतील किंवा आम्ही सगळे असू, आमच्या जीवनाची टॅगलाईन देखील हीच आहे, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. खरं म्हणजे प्रवीणजी तुमचं, मंगेशजी तुमचं, प्रसादजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करेन. ज्यावेळेस धर्मवीर रिलीज झाला आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तो सगळा काळ जिवंत केला, मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याने ज्याने हा सिनेमा बघितला, या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं, चेतवलं आणि त्यासोबत प्रेरणा देखील दिली. आणि ज्यावेळी हा सिनेमा रिलीज झाला त्यावेळी अनेकांना हे माहिती नव्हतं की याचा भाग 2 देखील येईल आणि शिंदेसाहेबांच्या जीवन देखील सुरू होईल. पण लवकरच तो भाग 2 देखील सुरू झाला आणि मला असं वाटतं की दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज शिंदेसाहेबांनी ज्या समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे, निश्चितपणे दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातनं त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. शिंदेसाहेब, विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात, दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं. पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते, त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता धर्मवीर 2 ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, शिंदेसाहेब हा कुठपर्यंत गेला आहे माहीत नाही, पण हा अगदी आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा. तो 3 मध्ये येईल. खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन. पण आज मला आनंद आहे की धर्मवीर 2चं ट्रेलर आपण लॉन्च केला आहे. हा सिनेमा कधी बघायला मिळेल हे मी आतुरतेने पाहतो आहे, त्याची वाट पाहतो आहे. मला केवळ एकच इन्सिडंट सांगायचं आहे की धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडला असं नाही. मी गुजरातमध्ये गेलो होतो आणि गुजरातमध्ये मला एक कार्यकर्ता भेटला आणि तो मला असं म्हणाला की हमने धर्मवीर देखा, धर्मवीर देखा. आता मला वाटलं हा जुना धर्मवीर यांनी पाहिला, आज मला का सांगतोय. म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे नहीं वो शिंदे साहब का बहुत बढ़िया. मग माझ्या लक्षात आलं की हा धर्मवीर त्यांनी पाहिला. म्हणाला बहुत अच्छा लगा और हमारे यहाँ सब लोगों को बहुत पसंद आया. त्यामुळे ही सत्यकथा आहे. एक व्यक्ती सामान्यातनं असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य लोकांना असामान्य कसा बनवतो हे दिघे साहेबांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी खरोखर या निमित्ताने प्रवीण तरडेजी आपलं आणि देसाईजी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि
निश्चितपणे धर्मवीर 2 हा तर हिट होईलच, पण आजच धर्मवीर 3ची तयारी देखील तुम्ही सुरू करा, 4ची तयारी देखील सुरू करा. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे 15-20 वर्ष तरी थांबणार नाही, हा मला विश्वास आहे. त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करावी एवढीच विनंती करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमात मला पूर्ण वेळ थांबायचं होतं, परंतु पुण्याला एक 8 वाजता बैठक आहे, त्यामुळे मी माननीय शिंदे साहेबांना देखील विनंती केली आणि म्हणून आपण या लॉन्चला मला बोलवलं. धर्मवीर 3साठी 4साठी 5साठी माझं बुकिंग मी आजच केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मला बोलवावंच लागेल हे देखील या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फडणवीस साहेब धन्यवाद. भाई नीचे करो भाई, कैमरा थोड़ा मोबाइल खाली है, मोबाइल चला भाई. माझ्या खाली मोबाईल येतोय. स्मित थोडा खाली. इकडे मॅडम समोर समोर. मोबाईल तुझ्या पुढे जो आहे ना त्याला खाली घे, मागे खाली घे फोन. भाई कंडक्टर हाथ में धरो भाई. नहीं भाई तुझा काय रे, इकडे इकडे एका ठिकाणी उभा राहा ना. चला अरे फोन इतना ऊपर करोगे, मोबाइल है ना. लाडके भाई अर्थात सुपरस्टार सलमान खान यांचं आगमन होत आहे. त्यांच्या उपस्थितीत हिंदीतला ट्रेलर आपण बघणार आहोत.
प्रसाद ओक यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद अभिजित. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे गुरु, अलिखित गुरु अशोक मामा यांनाही वंदन करतो. हे अचानक आलं, हे मला माहिती नव्हतं की मला असं काही बोलायचं वगैरे, कारण प्रवीणचे डायलॉग असतील तेव्हा बोलायला जास्त मजा येते. आत्ता प्रवीणने काहीच लिहून दिलेलं नाही. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करता. बायोपिक अनेकांनी केला, पण बायोपिकमधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा, आणि माझ्याबरोबर अर्थातच दाते. त्यामुळे झालं काय की पहिल्या भागावरती रसिकांनी प्रचंड प्रेम केलं, उदंड प्रतिसाद दिला चित्रपटाला. पण आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते, सावरता येते. पण चित्रपटात तो चान्स नसतो, जो दिघे साहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला. दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला, आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत, काय राहिलं आहे, काय अजून करायला हवं होतं, काय अजून चांगलं झालं असतं, याचा विचार मला करता आला. आणि तो विचार भाग 2मध्ये अंमलात आणता आला. याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी. आणि नाही, मला आत्ता काही सुचत आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे बास, आणि तुमचं प्रेम पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रसाद सर.